मुंबईतल्या वांद्रे येथील ताजलँड्स हॉटेलमध्ये शिवसेनेचे सर्व आमदार येऊ लागलेले आहेत। त्या आमदारांच्या सोबत जे अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले आहेत ते देखील आता ताजलँड्समध्ये दाखल झालेले आहेत, ज्यांनी शिवसेनेला समर्थन दिलेलं आहे। आपल्यासोबत शरद सोनावणे आहेत, ज्यांनी निवडणूक लढवली आणि अपक्ष म्हणून ते निवडून आलेले आपल्यासोबत येते। तुम्ही निवडून आला अपक्ष म्हणून तुमचं अभिनंदन। तर तुम्ही आता शिवसेनेसोबत आहात, तुम्ही शिवसेने जिल्हा प्रमुख म्हणून देखील कार्यरत राहिलेले आहेत, पण समर्थन तुम्ही एकमुखाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर केलेलं आहे। नक्कीच एकनाथजी शिंदे साहेब हे आमचे नेते आहेत। आदरणीय महायुतीचं सरकार हे आमच्या दृष्टीने राज्यामध्ये आलंय, ती आमची जमेची बाजू आहे। महायुती सरकारची घोषणा होते की आशीर्वाद आम्हाला छत्रपतींचा हवा आहे आणि आम्हाला महायुतीचं सरकार स्थापन करायचं आहे। पण माझी महायुती सरकार आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय असलेले आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा यांना विनंती आहे माझी की ज्या छत्रपती शिवरायांनी उभ्या महाराष्ट्राला एवढं काय दिलंय, ज्यांच्या महाराष्ट्राच्या निर्मितीचा सुवर्ण कलश शिवनेरीवर आला, छत्रपती शिवरायांची मानवंदना द्यायला मुख्यमंत्र्यांना वर्षातून एकदा शिवनेरी यावंच लागतं। अशा छत्रपती शिवरायांच्या जन्माने पुणे झालेल्या किल्ले शिवनेरीला आज 75 वर्षानंतर आपण कॅबिनेट मंत्रीपद देणार आहात की नाही? शिवभक्तांच्या आग्रहाची विनंती आहे, तो अधिकार आहे, तो हक्क आहे। या तिन्ही पक्षाने आमचे जे काही युतीचे आमचे सरकार आहे, या सरकारने एकत्र येऊन हा जो एक विषय आहे म्हणजे शिवनेरी, छत्रपती शिवराय, या छत्रपती शिवरायांच्या किल्ल्याला अर्थात त्या शिवजन्मभूमीला म्हणजे अर्थात जुन्नर विधानसभा 195ला न्याय दिला पाहिजे आणि या वेळेचं एक कॅबिनेट मंत्रीपद त्यांनी राखीव ठेवलं पाहिजे। आणि ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांची शपथ होईल त्याचबरोबर किल्ले शिवनेरीच्या असलेल्या त्या ठिकाणच्या आमदारांची अर्थात शरद सोनवणे सेवक आहे, शिवभक्त आहे, आमचा सुद्धा या कॅबिनेटमध्ये समावेश व्हायला पाहिजे अशी माझी कळकळीची विनंती माझ्या असलेल्या महायुतीच्या सर्व नेते मंडळींना आहे। जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला। तुमची लढत जी आहे ती घड्याळ चिन्हासोबत होती आणि दुसरं चिन्ह होतं ते म्हणजे तुतारी। त्या दोघांना तुम्ही हरवलेलं आहे। तुम्ही हा मोठा विजय मिळवला म्हणून मुख्यमंत्री डायरेक्ट तुम्हाला हेलिकॉप्टर पाठवलं। तुमची निवडणूक चिन्ह रिक्षा आहे, रिक्षातून थेट हेलिकॉप्टरमध्ये बसवलं मुख्यमंत्र्यांनी। मुख्यमंत्री दिलदार माणूस आहे, कार्यकर्ते कसे सांभाळावेत हे एकनाथ शिंदे साहेबांकडून पाहण्यासारखं आहे। म्हणजे त्यांना आशीर्वाद आनंदीगे साहेबांचे, आनंदीगे साहेब सुद्धा रात्रभर ते टेंबे नाक्याचं ऑफिस चालवायचे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या मुशीमध्ये जे शिकलेले आहेत किंवा आदरणीय स्वर्गवासी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याच चरणाला ज्यांचा खरं तर हात लागलेले आहेत, हे आम्ही सगळे मंडळी ज्यांनी बाळासाहेब जवळून पाहिलेत, तर अशा मुशीतले जे घडलेले शिवसैनिक आहेत त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना कार्यकर्ता सांभाळायची हातोटी आहे। आणि त्यामुळे त्यांनी मला थेट रिक्षा चिन्हावर निवडून आलं, तर त्यांनी हेलिकॉप्टर पाठवलं, मला सन्मानित केलं, मुंबईला घेऊन आले, म्हटले की तुला तिकीट देऊ शकलो नाही मी शब्द दिल्याप्रमाणे। अचानक वाटाघाटीमध्ये ते तिकीट आपल्या राष्ट्रवादीला द्यावी लागले, पण तू पराक्रम केलास, तुझ्या सर्वसामान्य जनतेने त्या ठिकाणी विश्वास दाखवला आणि हे अटीतटीची लढतीमध्ये युती आणि आघाडी याच्यामध्ये शिवनेरीवर भगवा फडकला। किल्ले शिवनेरी ही छत्रपती शिवरायांची जन्माची भूमी आहे, त्यामुळे तिथे या महायुतीचा झेंडा फडकणं अतिशय महत्वाचं होतं। मला जनतेने मॅग्नेट दिलेलं आहे, आता फक्त किल्ले शिवनेरीला माझ्या महायुतीने मंत्रिपद द्यावं अशी माझी आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे। धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।